मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य आदरणीय श्री अजितदादा पवार यांनी आम्हाला संबोधित करावं अशी विनंती. राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, विधिमंडळातील मंत्रिमंडळातील माझे सहकारी राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंतजी, महेश लांडगेजी, अरुण रामचंदानीजी, अनबलगन, पी वेलारसो, विनय कुमार चौबे, शेखर सिंग, जितेंद्र डुडी, कौस्तुभ दवसे, ज्यांच्या विनंतीला मान देऊन आपण सगळेजण ह्या कार्यक्रमाच्या करता आलो ते आपल्या सगळ्यांचे सहकारी गणेश निबे कंपनीचे सर्व उपस्थित शास्त्रज्ञ, अधिकारी, कर्मचारी, त्यांच्या कुटुंबातील उपस्थित असणारे सर्व सन्माननीय सदस्य, जमलेले कामगार, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, मी विचार करत होतो की आज निबे तुमच्या समोर गणेश निबे बोलत होते. त्यांनी काही आठवणी सांगितल्या. आज आपल्या देशाचं लष्कर, नौदल, वायुदल या तिन्ही सैन्य दलांची शस्त्रास्त्रांची गरज लक्षात घेऊन त्यांना उत्कृष्ट दर्जाची आधुनिक तंत्रज्ञानयुक्त शस्त्र, क्षेपणास्त्र, संरक्षण सामुग्री उपलब्ध करून देण्याचं कार्य ही निबे लिमिटेडच्या माध्यमातून होत आहे. आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडियाचे उद्दिष्ट समोर ठेवून देशाला संरक्षण सिद्धतेकडे नेण्याचा हा जो प्रयत्न चाललेला आहे, हे जे कार्य चाललेलं आहे, त्यांच्या देशसेवेबद्दल सर्वात पहिल्यांदा मी गणेश निबे आणि त्यांच्या सर्व टीमचं मनापासून अभिनंदन करतो, मनापासून धन्यवाद देतो. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात नौदल प्रमुख ऍडमिरल आर हरिकुमार साहेबांनी आपल्या कंपनीचं डिफेन्स ऑफ एरोस्पेस उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन केलं होतं आणि आज सन्माननीय राज्याचे प्रमुख देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या हस्ते क्षेपणास्त्र निर्मिती शस्त्रास्त्र उत्पादन प्रकल्पाचा शुभारंभ होतोय. कंपनीच्या शिर्डी इथल्या देखील प्रकल्पाचं भूमिपूजन आज आपण इथून करतोय, त्याबद्दल पण मला समाधान आहे. मला एका गोष्टीचा अतिशय आनंद आहे. मी एका शेतकरी कुटुंबातला आहे, त्याच्यावर शेतकरी कुटुंबातल्या मुलांनी पुढे येऊन काही केलं तर त्याला मनापासून आम्ही सगळ्यांनाच मदत करतो, पण त्याला मदत करणारा एक वेगळा अनुभव असतो. ग्रामीण भागामध्ये कष्टकऱ्यांचं काळ्याची इमाने इतबारे सेवा करणारे गणेशचे वडील अवघे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये राहता तालुक्यामध्ये 5 एकर जमीन, आणि त्या 5 एकर जमिनीमध्ये वडील शेती करायचे, त्याच्यातनं मुलांना वाढवलं. आपला गणेश 12वी पर्यंत त्या ठिकाणी शिकला आणि नंतरच्या काळामध्ये काहीतरी त्याचं डोकं काही त्याला गप्पा बसून देत नव्हतं. काहीतरी आपण करावं, काहीतरी आपण करावं, आणि सगळीकडे तो प्रयत्न करत होता. माझ्याकडे 10 वर्ष ऊर्जा खातं होतं आणि डिसेंबर 13 मध्ये माझ्याकडे तो यायचा, मला भेटायचा. मी त्याला म्हणायचो, तुला अनुभव नाही, तुला कुठले रे आम्ही ट्रान्सफॉर्मरचं काम द्यायचं, कसं द्यायचं? तो म्हणायचा, दादा, जर नवीन माणसाला अनुभवच आला नाही तर तुम्ही सबस्टेशनचं काम आम्ही कसं तुम्हाला सांगू? मोठा धाडसाने बोलायचा, पटवून द्यायला वस्तादच येतो. आणि त्याच्यामध्ये त्यांनी मला भाग पाडलं. मी 110 महावितरणचे सबस्टेशन, 32 वर्षाचा तो होता, त्याला त्यावेळेस द्यायचा निर्णय घेतला. इनोवा गाडीतनं यायचा, कशी बशी छोटी मोठी कामं करायचा, अनेकदा मंत्रालयामध्ये हेलपाटे घालायचा, मंत्रालयातनं काम मिळवायचं म्हणजे किती जिकिरीचं असतं, कष्टाचं असतं, ते बऱ्याच जणांना माहिती आहे. पण त्याला ते काम मिळालं आणि त्याच्यानंतर त्यानं मागं वळून बघितलं नाही. तो मला पुन्हा एकदा भेटला आणि तो म्हणला, दादा, देशामध्ये नंबर 1 ची हिरो सायकल आहे आणि आपल्याला सायकल काढायची, त्याकरता तो चायनाला गेला. माझा एक जोडीदार त्याला म्हणला की तू पण बरोबर चल, त्यालाही बरोबर नेला आणि तिकडून काय पाहून आला. मला म्हणला, आता मी आणि देवेंद्रजींनी जी सायकल चालवली तशा प्रकारच्या सायकल त्यांनी माझ्या पुण्याच्या घरी आणून तिथं उभ्या केल्या. म्हणला, दादा, आता ह्याच्यात काम करायचं. सतत काहीतरी नवं करण्याचा त्याचा तो प्रयत्न असायचा आणि त्याच्यातून आज मला अभिमान आहे की 12वी झालेल्या नंतर त्याने डिप्लोमा, अलीकडे मराठी मीडियम मध्ये शिक्षण झालेलं, नंतर डिप्लोमा पूर्ण केला, इंग्रजी ज्ञान संपादन केलं,
टीचर्स लावले आणि आज इथपर्यंत तो पोचलाय. आता जो साधी एक गाडी घेऊन येणारा गणेश, आज त्यांनी 2-3 महिन्यापूर्वी विमान खरेदी केलेलं आहे. त्याची पुण्यामध्ये आपण इथं आहे ती 10-12 एकर जमीन आहे. शिर्डीला 200 एकर जमिनीमध्ये आज भूमिपूजन झालेलं आहे. आमचं पारनेरचं सुपा तिथं 1000 एकर जमीन घेतलेली आहे. उदयच्या रत्नागिरीमध्ये मला वाटतं 400 एकर जमीन घेतलेली आहे. आणि आत्ताच मुख्यमंत्र्यांना मला सांगत होता की 1000 एकर जमीन आम्हाला अमरावतीला पाहिजे. तिथं माझ्या शेतकऱ्यांनी कष्टकऱ्यांनी तयार केलेल्या कापूस त्याला आम्ही चांगल्या बाजारपेठ देणार आणि तो कापूस खरेदी करून आज जो मोठ्या प्रमाणात कापूस परदेशामध्ये जातो त्याच आपण काही त्याच्यातनं जे काही डिफेन्सची कामं करायची असतात ती करणार, अशा प्रकारचं त्याचा स्वप्न आहे. आज 10,000 टन अम्युनिशन बनवणार त्याच्यामध्ये. त्यामुळे आपल्या भारताला अम्युनिशन कधीच कमी पडणार नाही. आता बाहेरचे लोक द्यायला काकू करतात. तुम्हाला गंमत सांगतो की आता पूल तो दाखवत होता, रणगाडे ज्यावेळेस इकडून तिकडे जातात त्यावेळेस 90 मिनिटाच्या आत पूल तयार करायचा असतो. तो पूल तयार करताना आपण पाठीमागे परदेशातनं 200 कोटी रुपयाला एक पूल आणायचं आणि आता या पठ्ठ्यानी 50 कोटीला तो पूल तयार केलेला आहे. 200 कोटीला परदेशातनं आणणारा पूल माग आज तो 50 कोटीला तयार केलो. मला रावलं नाही, म्हणलं 50 कोटी कशाला, 100 कोटी लावले असते तरी 100 कोटी वाचले असते. पण म्हणलं नाही, देशाच करताय, देशाचं आपल्याला काम करायचंय. त्याच्यामध्ये AK-47 मगाशी आम्ही नुसती लावून बघितली, चालवली नाही मी आणि मुख्यमंत्र्यांनी. पूर्वी ती 2 लाखाला बाहेर मिळायची, आता तो 40,000ला AK-47 त्या ठिकाणी तयार करतो. इतकी मोठी तफावत या डिफेन्स मध्ये असते, परंतु अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा खूप गरज असते. त्याच्यामध्ये खूप बोलण्यासारखं आहे, परंतु मी आपला सगळ्यांचा अधिकचा वेळ त्या ठिकाणी घेत नाही. मला इथल्या येणाऱ्या काळात तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय, होणारी युद्ध जमिनीवरच होतीलच, त्याचबरोबर आकाशात, पाण्यात, अंतराळात, इंटरनेट, मोबाईलच्या माध्यमातून पण ती होणार आहेत. मध्यंतरी एका देशात एकाच वेळी पेजर स्फोट घडून झालेला हल्ला आपण ऐकला आणि त्या दृष्टीने आपली संरक्षण सिद्धता असण्याची गरज आहे. त्यासाठी शासकीय कंपन्यांच्या बरोबर खासगी क्षेत्रांना देखील देशाच्या संरक्षण सिद्धतेत योगदान दिलं पाहिजे, महत्वाची भूमिका बजावली पाहिजे. आता केंद्र सरकारचा प्रयत्न आहे, त्यासाठी निबे कंपनी सारख्या संस्थांचं कार्य, मदत, भूमिका ही अतिशय महत्वाची ठरणार आहे. गेल्या काही वर्षात देशाच्या संरक्षण सामुग्री निर्मिती उद्योगात आमूलाग्र बदल झालेत आणि लढाई किंवा आणीबाणीच्या वेळेस परराष्ट्रांकडनं सुटे भाग न मिळणं किंवा असहकार्यामुळे अडचणी निर्माण होतात. परदेशातून आयात होणारी संरक्षण सामुग्री महाग असते, कधी कधी त्याचा दर्जा देखील कमी असतो. या सगळ्या संकटावर मात करण्यासाठी DRDO सारख्या शासकीय संस्थांच्या बरोबरीनं संरक्षण सामुग्री निर्मिती खासगी क्षेत्रात सहकार्य घेण्यात येत आहे. देशाची संरक्षण सिद्धता वाढवताना, देशाला संरक्षणाच्या क्षेत्रात आत्मनिर्भर बनवताना आयात कमी करून संरक्षण सामुग्रीची निर्यात वाढवण्यावर भर देण्यात येतोय. देशाची अर्थव्यवस्था मजबूत करण्याचा आणि लवकरच पंतप्रधानांचं स्वप्न आहे तुमच्या माझ्या देशाची जगामध्ये $5 ट्रिलियन पर्यंत आपण पोहोचायचं. आता $3 ट्रिलियन पर्यंत आपण पोहोचलेलो आहे. ते सगळं पोहोचत असताना त्याच्यातनं तुमची माझ्या देशाची अर्थव्यवस्था मजबूत होणार आहे. देशाला महासत्ता बनवण्याचा प्रयत्न आहे. अगदी अलीकडेच बोलायचं झालं तर गेल्या आर्थिक वर्षात देशाने 85हून अधिक देशात 210.8 अब्ज रुपयांची निर्यात केलेली आहे. 24-25च्या अर्थसंकल्पात संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेला DRDO 2.9 अब्ज अमेरिकन डॉलर्स मिळालेले आहेत. 28-29 पर्यंत 500 अब्ज रुपये म्हणजे 6 अब्ज अमेरिकन डॉलरच्या वार्षिक संरक्षण निर्यातीचं लक्ष आपण ठेवलेलं आहे. माझ्यानंतर खरं तर मुख्यमंत्री महोदय मार्गदर्शन करणार आहे. त्याच्यामुळं येणाऱ्या काळात देशाचा अभिमान, स्वाभिमान असलेल्या DRDO, इस्रो, माझगाव डॉक, भारत इलेक्ट्रॉनिक्स, भारत
इलेक्ट्रिकल्स, भारत डायनामिक्स, कोल इंडिया, HAL, आयडिया फोर्ज, त्याच्यामध्ये ऍडव्हान्स सिस्टीम लॅबोरेटरी या कंपन्यांच्या यादीत निमे लिमिटेड कंपनी, निमे उद्योग समूहाचं नाव ठळकपणे असेल, हे नाव गौरवाने घेतलं जाईल. यासाठी गणेश, तुला आणि तुझ्या सगळ्या टीमला माझ्या वतीनं मनापासून शुभेच्छा. कंपनीच्या ज्या पदाधिकाऱ्यांचा गुणवंत अधिकारी कर्मचारी यांचा आज या ठिकाणी सन्मान होणार आहे, त्यांचाही झालाय, त्यांचाही मी अभिनंदन करतो. निमेल लिमिटेडच्या वर्धापन दिन, चाकण एमआयडीसी उत्पादन प्रकल्पाचं उद्घाटन आणि शिरजी प्रकल्पाचं भूमिपूजनाच्या निमित्तानं पुन्हा सगळ्यांना धन्यवाद देतो. देशाला संरक्षण क्षेत्रात स्वयंपूर्ण बनवण्याच्या कार्याला पण शुभेच्छा देतो. आणि असाच खूप मोठा हो, खूप पुढे जा आणि देशाच्या संरक्षणाची जी काही यंत्रसामुग्री लागते ती आपल्या देशाला पण देण्याचा प्रयत्न कर. आणि पाकिस्ताननी मागितलं तर असं काहीतरी त्याच्यात कर की त्याची चावी आपल्याकडे असली पाहिजे, तिथे तर उडलंच नाही पाहिजे. असं काहीतरी आपल्याकडं वाकड्या नजरेने बघणाऱ्यांना असा काही धडा शिकव की परत त्यांनी तुझ्या माझ्या भारताकडे वाकड्या नजरेने बघता कामा नये. अशा पद्धतीनं पण काही क्लुप्ती तुला लढवता आली तर तुझ्या सायन्स जे शास्त्रज्ञ आहेत त्यांच्या मदतीनं ते काहीतरी डोकं चालव. अशा प्रकारच्या शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. आदरणीय मुख्य